नागपूर जिल्ह्यातील चोरबाहुली चोरखुमारी बायपास रोडवर आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला। भरधाव वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली। त्यात काकी पुतण्याचा जागीच मृत्यू झाला। या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मृतकाची ओळख कलाबाई लांजेवार वय 40 वर्ष आणि आदित्य वासनिक वय 21 वर्ष, दोघेही अंबाझरी पथरई येथील रहिवासी आहे। काल दुपारी MH40 AE 0657 क्रमांकाच्या दुचाकीवरून रामटेकच्या खाजगी रुग्णालयात जात होते। मात्र अचानक मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला उडवले। धडक एवढी भीषण होती की दुचाकी चकनाचूर झाली आणि दोघेही ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागेवरच चिरडले गेले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाचे दृश्य पाहून नागरिकांच्या अंगाला थरकाप उडाला। अपघात होताच ट्रक चालक घटनास्थळी थांबण्याऐवजी ट्रकसह पसार झाला। नागरिकांनी तातडीने देवलापार पोलिसांना आणि ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी टीमला याची माहिती दिली। काही वेळातच टोल प्लाझा टीम आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात देवलापार येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून फरार ट्रक आणि चालकाचा शोध सुरू आहे। मात्र अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही। या भीषण अपघातामुळे मृतकाच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। हा अपघात केवळ दुर्दैवी नाही तर वाहतूक व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाचे ठळक उदाहरण आहे। आता हा प्रश्न आहे की ट्रक चालकाला अटक होणार का? मृत्यूला जबाबदार असलेल्या या वाहतूक व्यवस्थेवर कारवाई होणार का? VKB न्यूज करता शेखर पाटीलची रिपोर्ट।